महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेध करण्यासाठी गट ड वर्गातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी थाळीनाद व घंटानाद आंदोलन करण्यात आले। राज्य शासकीय गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्याकडे राज्य शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे। त्यावर सर्वसामान्य तोडगा काढण्यासाठी आपणाकडे चर्चा विनिमय व्हावा यासाठी महासंघाने वारंवार आपणाकडे वेळ मागितला आहे। तथापि प्रशासनात कनिष्ठ पातळीवर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर वेळ दिला जात नाही। याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। गट ड वर्गातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी शासनाची असलेली अनास्था व होत असलेली दिरंगाई यामुळे राज्यातील गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे। परंतु चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी बेपरवाईबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत तीव्र निषेध व्यक्त करून राज्यभरातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या असंतोषाची दखल घेऊन आपल्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय व स्थानिक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थाळीनाद व घंटानाद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती महासंघाच्या निर्णयानुसार वर्ग 4 कर्मचारी 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। त्यामध्ये वारसा हक्क केंद्राप्रमाणे डीए, त्याच्यानंतर आमचे अनुकंप बिना अट व आमचे जे वाल्मिकी समाजाचे लोक आहेत त्याची जे समिती गठीत केली आहे त्याच्यामध्ये बिना अट करायची आहे व तसंच वारसा हक्क मिळण्यात यावा व केंद्राप्रमाणे डीए। बाकी इतर मागण्या आमच्या भरपूर आहे। जर मागण्यांची मागण्याची जर पूर्तता पूर्ण नाही झाली 25/11 रोजी मंत्रालय मुंबई येथे आझाद मैदानातून आमचा धडक मोर्चा आहे। प्रत्येक जिल्ह्यामधून आमचे कार्यकर्ते हे मुंबईला जाणार आहे। आज या ठिकाणी घंटानाद करण्यात आला, काय हे आमचे जागृत करण्याकरिता आहे। हा चेतावणीचा इशारा आहे। आमच्या जर मागण्या मंजूर न झाल्यास आमचा हा मंत्रालयावर धडक मोर्चा राहील। प्रत्येक जिल्ह्यातून आमचे 250-300 कार्यकर्ता मुंबई येथे धाव घेणार आहे। नाव महेंद्र हरताळकर, जिल्हा सचिव। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।